हॅलो फ्रेंड्स, थंडीच्या दिवसात केली जाणारी रेसिपी म्हणजे चकुल्या. आणि आज खूप कंटाळा आलेला. मम्मीला म्हटलं काहीतरी गरम गरम कर गं मस्त खायला. तर मम्मीने चकुल्यांचाच बेत केला. इथे तिने लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण घेतलेलं आहे करून. थोडासा लसूण आणि सोबतीला कढीपत्ता. टोपामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की राईची फोडणी टाकायची आहे. त्याबरोबरच संगतीला थोडंसं जिरं पाहिजेलं आहे. आणि जिरं छान तडतडलं की त्यामध्ये भरपूर असं लसूण टाकायचं आहे. लसणाला थोडंसं लालसर होऊन द्यायचं, त्यामुळे त्याचा कच्चेपणा संपूर्ण निघून जातो. त्यानंतर थोडासा हिंग टाकायचा आहे. हिंग विसरू नका बरं का. आणि त्यानंतर जो मसाला वाटला होता तो सगळा मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर सुरेख रंग येण्यासाठी हळद टाकून घ्यायची आहे. हळदीशिवाय तर प्रत्येक भाजी ही अपूर्णच असते, हो ना. मसाला छान परतला गेला की त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि चकुल्या थोड्याशा तिखटच करायच्या म्हणजे खूप सुंदर लागतात. आणि आता याच्यामध्ये मसूर आणि मूग ह्या दोन्ही डाळी मिक्स करून छान धुवून टाकलेले आहेत. त्याचंही टेस्ट खूप अप्रतिम येते. आणि आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. ही फोडणी द्यायच्या अगोदरच मम्मीने कणिक छान भिजवून ठेवली होती. तर आता या मिश्रणाला छान उकळी येऊन द्यायची आहे. आणि त्यानंतर आपण चकुल्या करायला घ्यायच्या आहेत. आता पाहू शकता छान उकळी आलेली आहे. आता मम्मीने पोळ्या लाटायला घेतलेल्या आहेत. कणिक अगोदरच भिजवून ठेवली होती. प्रमाण घेताना एका व्यक्तीला 2 गोळ्यांच्या चकुल्या असं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. ते अगदी व्यवस्थित प्रमाण आहे. म्हणजे आता 3 माणसांना जर करायच्या असतील तर 6 पोळ्या लाटायच्या आहेत. 6 पोळ्यांना असा छानसा आकार द्यायचा आहे. आणि त्यानंतर ते जे आदन आहे त्या आदनामध्ये ह्या सोडायच्या आहेत. आणि हो, चकुल्या थंडीच्या दिवसामध्ये आणि त्यासुद्धा एकदम गरम गरम वाफाळलेल्या एवढा भारी बेत होतो ना खरंच. आणि गावाला तर एकच नंबर. संध्याकाळच्या वेळेला थंडी पडलेली असते, मस्त स्वेटर घालायचा, चकुल्या करायच्या आणि गरम गरम टोपातून काढून खायच्या. एकच नंबर. हा बेत तुम्ही घरी नक्की करून पहा. आणि हो, चकुल्यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आज मी तर मस्त चकुल्या एन्जॉय करणार आहे. आता डाळसुद्धा शिजलेली आहे आणि माझ्या चकुल्यासुद्धा शिजलेल्या आहेत. तर आता मस्त मम्मीच्या हातच्या चकुल्या मी एन्जॉय करते. तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा. श्री स्वामी समर्थ.